भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला माहितीच आहे की या कार्यक्रमामध्ये आपण जगभरामध्ये जगातल्या वेगवेगळ्या खंडांमध्ये जे मराठी जन गेलेले आहेत आणि ते नुसतेच नोकरी न करता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या विजयाची पताका घट्ट रोवतायत वेगवेगळ्या देशांमध्ये, अशा काही उद्योजकांशी, अशा काही संशोधकांशी आपण या कार्यक्रमातून गप्पागोष्टी करत असतो. या भागामध्ये आपल्याकडे मस्कतहून थेट रिफायनरी क्षेत्रामध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम करणारे समीर केतकर यांच्याशी गप्पागोष्टी करणार आहोत. त्यांचा प्रवास आपल्याला नक्कीच ऐकायला आवडेल, कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या अगदी एका छोट्याशा गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला शिक्षणाचा, आणि तो मुंबई पुणे असं करत करत मस्कतपर्यंत कसा पोचला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याशिवाय ते स्वतः इंजिनियर होते, पण टेक्नॉलॉजीमधनं इकॉनॉमिक्समध्ये ते कसे गेले, त्यानंतर मस्कतमध्ये गेल्यावर फक्त आपल्या मराठी संस्कृतीचीच वाढ करण्याचं काम नाही, तर बिझनेसमध्ये सुद्धा आपल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचं काम ते करत असतात. तर हा सगळा दुवा ते कसा साधतायत, आणि त्याशिवाय दर 10 वर्षांनी स्वतःला अपडेट करण्यासाठी ते स्वतःमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि नवनवीन प्रकारचं शिक्षण जगभरात जाऊन घेत असतात. तर हे सगळं त्यांना कसं काय सुचतं आणि हे सगळं करण्यामागची प्रेरणा काय, हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार केतकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार शिवानीताई, इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय. डीडी सह्याद्रीचेही धन्यवाद. आत्ता मी तुमचा थोडक्यात परिचय करून दिला, त्यामुळे लोकांना कल्पना आली असेल की तुम्ही नेमकं काय करता. तरी पण रिफायनरी इकॉनॉमिस्ट किंवा एनर्जी इकॉनॉमिस्ट हे नेमकं काय आहे? म्हणजे इकॉनॉमिस्ट आपल्याला माहिती आहेत, पण या क्षेत्रातलं इकॉनॉमी नेमकी कशी चालते आणि त्यात तुम्ही काय योगदान देता, याबद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. हो, जरूर, धन्यवाद. सगळ्यांना मला हे पहिल्यांदा सांगायला आवडेल की हा जो संवाद आहे आजचा, तो माझ्याबद्दलचा नसून माझ्या क्षेत्राबद्दलचा आहे असं आपण जर का धरलं तर आणखीन छान तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्टिंग काही गोष्टी मी सांगू शकेन. मुख्य विषय असा असतो की आपल्या सर्वांनाच जी थोडीशी ग्लॅमरस इंडस्ट्रीज असतात, ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वाढलेलं IT क्षेत्र आणि ह्या सगळ्याबद्दल खूप सारी माहिती असते. आमचं जे क्षेत्र आहे ते थोडंसं ओल्ड इकॉनॉमी आपण म्हणू शकतो, पण आपल्या ज्या ऊर्जेच्या ज्या गरजा आहेत ते भागवण्याचं मुख्य काम ही इंडस्ट्री करत असते, आणि त्यामध्ये माझा आधीपासून इंटरेस्ट राहिला आहे ॲज अ इंजिनियर या सगळ्या पद्धतीने. पण तुम्ही माझ्याबद्दल जे सुरुवातीला बोललात त्याबद्दल म्हणजे तुमचे खरंच आभार. म्हणजे अगदी छोट्याशा परिचयातून तुम्ही सगळी माहिती संकलित करून जी तुमची हातोटी आहे ती खूपच वाखाणण्यासारखी आहे. ते मला खूप आवडलं. अर्थात माझा प्रवास रत्नागिरीमधल्या साखरपा नावाच्या एका छोट्या गावी सुरू झाला. 10वीपर्यंत अगदी मी तिथे होतो आणि तोपर्यंत शहरात फारसा आलो नव्हतो. पण मुख्य म्हणजे माझ्या प्रवासाकडे येण्याआधी मला असं सांगायला आवडेल की आमच्यामध्ये माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावाच्या, माझ्या आईवडिलांनी आमच्या दोघांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ती अशी होती की शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप आधी कळलं होतं. कारण तसं आम्ही म्हणजे सुखी कुटुंबामध्ये होतो. असं नव्हतं की गावी असलो तरी आमचं व्यवस्थित छान चाललं होतं. जे काही थोडीफार नोकरी बाबांची होती, आईचं जे काही होतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी छान असताना आपलं घर सोडून
शहरामध्ये निव्वळ मुलांच्या शिक्षणासाठी येणं हा डिसिजन खूप मोठा होता. आणि माझ्या मते आणि कदाचित माझ्या भावाचंही तेच मत आहे की त्या डिसिजन इतका नंतरचा कुठलाच आमचा डिसिजन मोठा नव्हता. बरोबर. गाव सोडून जेव्हा आपण नव्या वेगळ्या शहरात येतो तिथून पुढे आणखीन सोडून जाणं शिक्षणासाठी नोकरीसाठी स्वाभाविक मानलं जाऊ शहरात आले अगदी. आणि आम्ही रत्नागिरीत आलो आणि मग पुढे सगळी ग्रोथ झाली. सो हा पहिला मुद्दा. मग तुम्ही बिट्स पिलानीला गेलात हो. इंजिनिअरिंग. तर झालं असं की बेसिकली बिट्स पिलानीच्या कोर्समध्ये माझी निवड झाली आणि तो कोर्स 2000 साली संपला. त्यानंतर मी आणखीन 2 वर्ष रत्नागिरी जवळच एका कंपनीमध्ये काम केलं ज्यांनी मला बिट्स पिलानीमध्ये जाण्यासाठी सुद्धा मदत केली होती, फायनान्शियली सुद्धा. सो ते एक ऋण म्हणून त्यांच्याशी 2 वर्ष मी आणखीन संलग्न राहिलो. आणि त्यानंतर मात्र असं मला वाटायला लागलं की मुळात मी केमिकल इंजिनियर, प्रोसेस इंजिनियर हे शिक्षण घेतलेलं होतं 2000 सालापर्यंत. आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की जे मूळ ऊर्जा स्रोत आहेत त्याचं ज्ञान, त्यातला अनुभव भारतामध्ये त्या काळी मिळणं फार कठीण होतं. कारण आपल्याकडे फारच लिमिटेड क्षेत्र होतं. ते अजूनही ते लिमिटेड आहे. आपण बरेच आयात करतो. बरंचसं आपलं जे कच्चं तेल आहे ते आपण आणि वायू आहे ते आपण आयात करतो. तर ते मुख्यतः मिडल ईस्ट आपल्या सगळ्यात जवळचं रिजनल भाग आहे. त्यामध्ये खूप प्रोडक्शन कपॅसिटीज आहेत, खूप साऱ्या वेल्स आहेत, खूप मोठे रिझर्व्हॉर्स आहेत असं आपण ऐकून असतो. तसं पहिलाच टप्पा मी असा गाठला की रत्नागिरीहून नोकरी निमित्ताने थेट मी अर्थात मध्ये मुंबई असतेच पण तिथे इंटरव्ह्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच. त्यानंतर मी थेट सौदी अरेबियाला गेलो. सो ही पहिली माहिती. तो सगळ्यात मोठा साठा आहे मला, सगळ्यात मोठा साठा. सो बरेच जणांना त्या तिथल्या एकंदरीत सामाजिक व्यवस्था, आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी याबद्दल आशंका असतात. त्या चांगल्या अर्थाने फोल ठरल्या. मी सौदी अरेबियाला गेल्यानंतर मला असं जाणवलं, म्हणजे मी माझ्या कुटुंबालाही तिकडे नेऊ शकलो. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म तिकडे झाला. गैरसमज होते ते बरेचसे निरसन झालं त्याचं. कारण कोणी अक्षरशः ओळखीचं नसताना एक पहिला मराठी माणूस भेटला, मग 2 झाले, मग एकदम 40 झाले आणि खूप छान ग्रुप जमला. 2-3 वर्ष, 2.5 ते 3 वर्ष आम्ही कुटुंबासहित पण राहिलो. सौदी अरेबियाला राहिलो. आणि तिथे अरामको नावाची मोठी कंपनी आहे. सो त्या कंपनीचं कन्सल्टंट म्हणून मी तेव्हा काम करत होतो आणि इंजिनिअरिंग काम होतं पूर्ण. त्यामध्ये मला नवनव्या गोष्टी कळल्या, ऑइल फील्डमध्ये जाता आलं आणि त्यातला इंटरेस्ट आणखीन वाढत गेला. अर्थात असं असतं जिथे तेल सोपं असतं काढणं तिथे केमिकल प्रोसेस इंजिनियर्सची गरज थोडी कमी असते. म्हणजे तिथे फक्त फिजिक्स हा पार्ट जास्त असतो. फ्लो झालं ऑइल की झालं. पण त्यानंतर मग मी असा शोध घ्यायला लागलो की कुठे ऑइल कठीण आहे, सध्या संपत कुठे आलंय किंवा कठीण कुठे जात आहे ऑइल काढणं. ऑइल ही संपणारी गोष्ट आहे. ऑइल ही अक्षरशः संपणारी गोष्ट आहे. आपण पवन ऊर्जा किंवा सूर्याची ऊर्जा ही कायमस्वरूपी मिळणार आहे, ही कधीतरी संपणार आहे. अगदी त्याकडे मला यायचं आहे. त्याच्या आधी एक मुद्दा असा की हे ऑइल काढणं पण सोपं नसतं. म्हणजे ऑइल काढण्याची, म्हणजे आपण बरेच वेळा म्हणतो की ऑइल प्राइस इज अ पॉलिटिकल प्राइस, डिमांड सप्लाय इज वन पार्ट ऑफ इट बट नॉट एंटायर थिंग, राईट. पण ते असताना सुद्धा हेही खरं आहे की ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन हे जे क्षेत्र आहे ते खूप अनसर्टन आहे. म्हणजे त्यामध्ये रिस्क आहेत. म्हणजे मनुष्यबळ खूप वापरलं जातं आणि मनुष्यबळही थोडं रिस्की क्वाड्रंटमध्ये येतं. तर ते कसं टाळता येईल, सेफ्टी सिस्टीम्स कशा इन्शुअर केल्या जातात, हे सगळं ना जिथे ऑइल कॉम्प्लेक्स आहे तिथे प्रोसेस इंजिनियर्सची, टेक्नॉलॉजीची जास्त गरज असते. म्हणून मी मस्कतला आलो. आणि सोशली पण आम्हाला ते आवडण्यासारखंच ठिकाण होतं आणि तसंच झालं. अर्थात सौदी अरेबियापेक्षा खूपच छोटं होतं मस्कत त्या काळी आणि अजूनही ते त्या मनाने छोटंच आहे. पण छोटं असलं तरी आपलं वाटतं असं मस्कतबद्दल मला बोलायला आवडेल. मस्कतच्या नॅशनल सगळ्यात मोठी जी ऑइल कंपनी आहे त्याच्यात काम करत आहे. हो, खरंय. तर तिकडे येऊ आपण. सो त्याआधी माझं इंजिनिअरिंगचं करिअर 2014-15 पर्यंत मी फक्त इंजिनिअरिंग करत होतो. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात तर त्या मुद्द्याकडे आपण येऊ की शिक्षणाबद्दल कसा मी विचार केला वेगळ्या पद्धतीने. पण त्यावेळी मी MBA केलं आणि नंतर मग मी माझं करिअर पिव्हट केलं. तर ते मग मी फिनान्समध्ये MBA केलं होतं. त्यामुळे मग केमिकल इंजिनिअरिंग, MBA फिनान्स याची सांगड घालून पुढे मी कन्सल्टंट झालो, मॅनेजमेंट कन्सल्टंट. इंजिनिअरिंग कन्सल्टिंगकडून मॅनेजमेंट कन्सल्टिंगकडे गेलो. तो प्रवास सांगेनच थोड्या वेळा. तर ते झाल्यानंतर मी या कंपनीमध्ये डेप्युटेशनला होतो आणि मग त्यांना कुठेतरी माझं जे काही काम असेल
त्यात कुठेतरी छोटासा स्पार्क दिसला असेल. त्यानंतर त्यांनी हा रोल मला ऑफर केला आणि आता मी तिथला चीफ इकॉनॉमिस्ट आहे. आणि मला वाटतं तो चीफ इकॉनॉमिस्ट भारतातले पहिलेच आहात तुम्ही. हो, खरं आहे. खरं तर म्हणजे आशियातलाही कोणी दुसरा माणूस आधी या जागी नव्हता. सो त्याबद्दल म्हणजे नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला मला सांगायला आवडेल की असं कुठलं क्षेत्र नाही आहे जिथे मराठी माणूस पुढे गेला नाही. म्हणजे नोकरीच्या निमित्ताने किंवा स्वतःचे उद्योग मोठे करण्यामध्ये नाहीये तर ते लोकांसमोर आणणं हे मोठं काम आहे आणि त्याकडेही आपण येऊ. तरुणांना कळली पाहिजे की इथे पण खूप संधी आहेत. अगदी खरंय. सो असा तो सुरुवातीचा म्हणजे रत्नागिरी, साखरपा, रत्नागिरी माझं म्हणजे जन्मगाव आणि आजोळ पावस. सो अशा छान सगळ्या ठिकाणाहून एकदम मी सौदी अरेबियाला गेलो आणि त्यानंतर मात्र वेगवेगळी ठिकाणं म्हणजे शोधत राहिलो आणि मग मध्ये लंडनला जाणं झालं, ह्युस्टनला जाणं झालं वेगवेगळ्या कारणांनी. कारण माझी कंपनी जी होती ती ग्लोबली काम करणारी कन्सल्टिंग कंपनी होती. म्हणजे तेव्हा आमच्याकडे जवळजवळ 29 ते 30,000 लोक होती. त्यातले 70% इंजिनियर्स. म्हणजे इतके हजारो इंजिनियर ज्या कंपनीमध्ये आहेत अशा कंपनीमध्ये मी काम केलं. सो त्याचाही म्हणजे एक वेगळा अनुभव असतो तो मल्टीनॅशनल आणि ग्लोबल प्लेस ऑफ कन्सल्टिंग असं आपण म्हणतो. आता हे तुम्ही पर्सनल थोडंसं तुमचं सांगितलं, पण आता थोडं आपण या क्षेत्राविषयी बोलूया. राईट. की पेट्रोलियम क्षेत्र तर महत्वाचंच आहे. म्हणजे ऊर्जेशिवाय कुठलंच काम जगातच होत नाही आणि म्हणूनच ते देश एवढे अचानक पुढे आले की त्यांच्याकडे हे तेलाचे साठे मिळाल्यामुळे जगातले श्रीमंत देश आणि त्यामुळे स्पर्धा आणि ते सगळं सुरू झालं. अनेक देशांना आज तेच सगळं तेल पुरवत आहेत आणि तेल हा संपणारा परत मुद्दा आहे. तर आपल्या भारतातली ही तेलाची स्थिती म्हणजे ऊर्जेची जगाची स्थिती आणि ओमान किंवा ते देश त्याकडे कसे पाहतात याबद्दल तुम्ही सांगाल का? नक्की, जरूर मला याबद्दल सांगायला आवडेल. तर मुख्य असं सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की रिस्क असते. रिस्क ऑलवेज हॅज अ अनदर साईड टू इट. हुएवर टेक्स द रिस्क इज स्टँडिंग टू गेन अ प्रॉफिट आउट ऑफ इट, राईट. तर ती रिस्क असताना कॉस्टही वाढत असते सगळ्या गोष्टींची, बरोबर. तर लिमिटेड साठा हे आपण नक्कीच जाणतो. बरेच जणांना असं वाटेल की आत्ता आपण सोलार, विंड, न्यूक्लिअर ह्या ज्या रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आहे त्याकडे आपला फोकस वाढला आहे. याने ऑइल अँड गॅस क्षेत्राचं नुकसान होईल की काय? तर ॲक्च्युली थोडा विरोधाभासी आहे, पण सांगायचा मुद्दा हा आहे की पेट्रोलियम इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम इकॉनॉमिक्स हे जे क्षेत्र आहे ते याच गोष्टीकडे लक्ष देतं की जेवढं हे न्यूक्लिअर आणि ह्या गोष्टी वाढतील तेवढा आपला लिमिटेड साठा जास्त वेळ पुरेल, ह्या कंपन्या जास्त वेळ टिकतील, मनुष्याची ऊर्जेची गरज काही संपणारी नाहीये, ती कुठेतरी ती वाढतच जाते आणि भारतामध्ये, चायनामध्ये, इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये ही वाढतच जाणार आहे. सो त्यामुळे आपल्याला हा पुरवठा कमी दरामध्ये करायचा आहे. हे इकॉनॉमिक्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम असतं. पण इंजिनिअरिंगमध्ये खूप माणसांची गरज असते, त्याकडेही आपण येऊया. बरोबर. सो पण तुम्ही ते सांगत होता भारत आपण किती आयात करतो आणि भारताला दुसऱ्या एनर्जीची शोधण्याची किती गरज आहे आणि जे तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी म्हणालात ती इतर देशांमध्ये खूप प्रमाणात वापरली जाते, तेवढी आपल्या देशात वापरली जात नाही. त्याचं महत्व, फायदे आणि तोटे हे पण जरा सांगाल का? बरोबर, नक्की सांगेन. तर न्यूक्लिअर या क्षेत्राबद्दल बरीच उत्कंठा असते, त्याबद्दल थोडीशी भीतीही असते काही जणांना, कारण काही इन्सिडन्सेस झालेले आहेत. पण त्याबद्दल हेही मला सांगायला आवडेल की खूप मोठ्या देशांचं उदाहरणार्थ आपण फ्रान्सचं उदाहरण घेऊ शकतो, जपानचं उदाहरण घेऊ शकतो की ॲक्च्युली त्यांनी खरं तर या न्यूक्लिअर विषयाचा थोडा निगेटिव्ह एक्सपिरियन्सही त्यांना आलेला असताना त्यांनी इतकं इन्व्हेस्ट केलं की आत्ता 50%पेक्षा जास्त ऊर्जा त्यांची न्यूक्लिअरमधून येते. तर आपल्याकडेही आपण थोरियम, युरेनियम यावरती स्वतःचा आपला रिसर्चही झालेला आहे. इतक्या वर्षांचं जे आपलं त्यामधलं जी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याचा आता आपण उपयोग करून घेतोय आणि पुन्हा आपण त्याकडे नव्याने आपण बघतोय. थोरियम, फास्ट ब्रीडर टेक्नॉलॉजी वगैरे यामध्ये भारताने खूप मोठा पुढाकार घेतला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स हे पण भारताने इनिशिएटिव्ह घेऊन केलेली गोष्ट आहे. विंडमध्ये चायना, इंडिया दोघंही त्यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि त्याबद्दल म्हणजे जगाला आपल्याकडून खरं तर आशा आहे की आपण या गोष्टींची किंमत, आता आपण छोटंसं उदाहरण LED घेऊ. LED बल्ब्स हे जेव्हा आले ते कमी ऊर्जेमध्ये तेवढाच प्रकाश देऊ शकतात
ह्याची आपल्याला खात्री होती, पण तेव्हा त्याची दर जास्त किंमत होता. जास्त. 400-500 रुपयाला आपल्याला बल्ब मिळतो. मिळायचा, हां. आता मात्र 400-500 रुपयामध्ये तुम्ही 10 ते 15 बल्ब घेऊ शकता, हो. अगदी चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या ब्रँडचे. हे सगळं झालं कशामुळे? कुठेतरी इंडस्ट्रीने ते एनेबल केलं. तर तसं ते एनेबल करावं लागतं, गव्हर्नन्सने पण एनेबल करावं लागतं, इंडस्ट्रीने पण एनेबल करायला लागतात गोष्टी. आणि पायलट स्केलचं नंतर मग स्केलअप जे आपण म्हणतो स्केलवर ते झालं की कॉस्ट ऑटोमॅटिकली कमी येते. बरोबर. आणि हा खरा मुद्दा असतो. कुठल्याही क्षेत्रातला जो इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थशास्त्रज्ञ असतो तो हेच पाहत असतो की आपण तीच वस्तू कमी दरामध्ये क्वालिटी कमी न करता कशी देऊ कशी शकू आणि जास्त वेळ कशी पुरवू तर शकू. तेच काम तुम्ही करताय करतोय. आता त्या कंपनीत, की अगदी. कमी दरामध्ये चांगली वस्तू आपल्याला हो. कशी जगभरात देता येईल आपल्या कंपनीच्या आणि through. त्यामध्ये आपला एक भारतीय म्हणून पण आपला एक इंटरेस्ट असतो. तर म्हणजे आपण इकॉनॉमी ऑफ स्केल आणि ह्या गोष्टींबद्दल बरेच जणांना खात्री आहेच, पण इंधनाचा जर का दर कमी राहिला तर आपलं जे इम्पोर्ट बिल आहे, आणि आपली जी देशाचीच इकॉनॉमी आपली जी इकॉनॉमी फरक पडेल. रिलायबिलिटी जी आहे बाहेरच्या ऊर्जा स्रोतांवरची, त्याची एकतर कॉस्ट कमी ठेवणं पूर्ण टाळू शकत नाही आपण, हे तर पक्क माहिती आहे आपल्याला. सो आपल्या भारतीय लोकांनी या इंडस्ट्रीमध्ये आणखीन यावं आणि आणखीन मोठ्या दृष्टीने प्रयत्न Explore करावेत, करावं. एक्सप्लोर करावेत. थोड्याशा रिस्क आपण आयुष्यामध्ये घेतच असतो. सो इथे त्या इतकीही घ्याव्यात. रिस्क नसते. बरोबर. तर ती रिस्क घेण्यासारखी रिस्क आहे. सो नक्की तर करावं. सर तुम्ही आता या क्षेत्राविषयी सांगितलं आणि तुमचा थोडा पर्सनल प्रवास सांगितला, पण आता या क्षेत्रातले तुमचे अनुभव आणि हे क्षेत्र चं भविष्य काय हो. आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर ते आपण जाणून घेऊया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण रिफायनरी क्षेत्रामध्ये काम करणारे समीर केतकर यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय. सरांनी आत्तापर्यंत आपल्याला त्या क्षेत्राविषयी आणि त्यांच्या पर्सनल प्रवासाविषयी सांगितलं होतं. आता त्या क्षेत्रातले अनुभव आपल्याला ऐकायला नक्कीच आवडतील, तर ते अनुभव आता सरांकडून जाणून घेऊया. हो, तर सर, सर. आपण जेव्हा एखाद्या अशा रिस्की क्षेत्रामध्ये काम करतो, कारण हे तसं रिस्की आहे क्षेत्र, तर चांगलेही अनुभव येतात, वाईटही अनुभव येतात, काही आव्हानं पण असतात, आव्हानात्मक खरंय, अनुभव येतात. खरंय. तर तुमच्या पर्सनल प्रवासातही आणि या क्षेत्रातलेही असे अनुभव सांगू शकाल का? हो, जरूर सांगेन. कारण त्याबद्दल बोलणं खूपच महत्त्वाचं असेल. त्यातूनही काही शिकायला मिळतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की चांगल्या अनुभवातून शिकता येतं, तितकंच आपल्याला आलेल्या आव्हानात्मक जे अनुभव असतात त्यातनं शिकता येतं. बरोबर. तर हा एक आव्हानात्मक अनुभव आपण नमूद करू शकतो इथे, की मी एका ऑस्ट्रेलियन अमेरिकन इंजिनिअरिंग कन्सल्टिंग कंपनीमध्ये काम करत होतो आणि त्यांचा जगभर पसारा आहे. तर तिथे एक 3 वर्ष काम केल्यानंतर 2006 ते 8 असं 3 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 7 साली 2007च्या शेवटी मला इंग्लंडला जायची ऑफर दिली. तर त्यासाठी म्हणजे आमचा अगदी व्हिसा वगैरे पण झाला, म्हणजे फॅमिलीचा व्हिसा, सगळी तयारी झाली आणि आता अगदी पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार अशी स्थिती असताना, मुलं लहान होती तेव्हा माझी. तर असं असताना एक विचित्र परिस्थिती जगभर तयार झाली. अच्छा. त्याचाही आपल्याला कधी कधी फटका बसतो. सो तसं झालं. मी अक्षरशः मार्च 2008 मला आठवत आहे, त्याच्या आधी एक आठवडा मी अशी अगदी पूर्ण तयारी करून तिथला सगळा बाडबिस्तारा आवरून लंडनला चाललो होतो आणि जस्ट लंडनच्या ऑफिसमधून बातमी आली की खूप सारे प्रोजेक्ट थांबवले जात आहेत. कारण तेव्हा आपल्याला आठवत असेल की सबप्राईम क्रायसिस हा एक मोठा फायनान्शियल इश्यू जगभर झाला होता आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटले होते. ऑइल प्राईसवरती त्याचा परिणाम झाला होता आणि मुख्य म्हणजे काय झालं की इंजिनिअरिंग क्षेत्रातले काही प्रोजेक्ट थांबवले गेले, जे युरोपमध्ये आमच्या त्या ऑफिसांमध्ये जे चालू होते. तर अर्थात मी त्यांच्याच ऑफिसमध्ये फक्त मस्कतमध्ये होतो, त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुम्ही होल्डवरती राहा, तिकडेच थांबा. असे 2 आठवडे गेले, 6 आठवडे गेले, 6 महिने जवळजवळ गेले. आणि अनसर्टनिटी. तर काय असतं की पहिल्या वर्षभरामध्ये आपण तो व्हिसा जर का वापरला नाही तर त्या व्हिसाचा काही उपयोग नसतो. 5 वर्षाचं माझं वर्क परमिट होतं, पण मी ते असं मला दिसायला लागलं की आता हे वर्ष संपत येणार आहे, आपण मात्र अक्षरशः दर आठवड्याच्या लीजवरती राहिल्यासारखे मस्कतमध्ये राहिलोय आणि हे कुठेतरी ब्रेक व्हायला हवं, यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हायला हवं. तर विचार असा झाला की व्हाय नॉट गो फॉर another kind of a big project which may not be in London or America. It may be still in Middle East.
आणि तसंच खरं तर झालं, म्हणजे योगायोग म्हणावा. मला अगदी हे नक्की सांगायला आवडेल की हार्डर द वर्क लकीयर यू गेट, असं एक जे प्रिन्सिपल आहे ते मला नेहमीच आवडतं. म्हणजे लक कधी आपल्या समोर येईल हे काही आपण सांगू शकत नाही, पण हार्डवर्क तर आपल्या हातात आहे, तर ते करत राहायचं. तर अबुधाबीला साथ देतं अगदी. हो. आणि असतोच आपला हे म्हणजे स्वतःवरचा जो विश्वास असतो तो जेव्हा आपण जी काही शक्ती आहे निसर्गामध्ये आणि आपण ज्या शक्तीला मानत असू त्याप्रमाणे आपण नक्कीच यशस्वी होतो त्यावरती विश्वास ठेवल्यानंतर. पण हार्डवर्कला काही पर्याय नाही. त्यामुळे असा निर्णय झाला की, आणि त्याबद्दल कुटुंबाचेही मला आभार मानायला हवेत की त्या सगळ्यांनी अगदी हिरिरीने मला पाठिंबा दिला. कोणी अर्थात पहिले 1-2 आठवडे सगळ्यांनाच डिसमूड व्हायला होत होतं की अरे असं का झालं, यामध्ये आपल्यालाच फक्त थांबवलं आहे की सगळीकडेच आहे. मग ते इलॅबोरेट होत गेलं की सगळ्यांसाठीचा इश्यू होता, आपला पर्सनल इश्यू नव्हता. तर मग अबुधाबीला एक मोठ्या रिफायनरीचं काम होतं आणि खरं तर तिथपर्यंत मी ऑइल अँड गॅस आणि पेट्रोकेमिकल्स असं केलं होतं, पण रिफायनिंग केलं नव्हतं. अच्छा. तर 2 वर्षाचा एक प्रोजेक्ट अबुधाबीला होत होता ज्याचं डिझाईनचं काम होतं, ज्यामध्ये मला खूप इंटरेस्ट होता. तर त्यासाठी माझी निवड झाली आणि आम्ही सगळेजण मग मस्कतहून अबुधाबीला गेलो. 1.5 ते 2 वर्ष राहिलो. तिकडेच. 1.5 ते 2 वर्ष गेलो. लंडनला काही गेलो नाही. आणि 1.5-2 वर्षांनी तो प्रोजेक्ट संपला. खूप मोठा प्रोजेक्ट होता. म्हणजे मला सांगायला आवडेल की त्याची किंमत म्हणजे त्याचं जे कॅपेक्स म्हणतो आपण, कॅपिटल एक्सपेंडिचर, ते $10 बिलियन वरती होतं. 4 लाख बॅरल पर डे प्रोसेस करणारी ती रिफायनरी आम्ही डिझाईन करत होतो. आणि त्याचं काम पूर्ण झालं आणि त्याचं जेव्हा कन्स्ट्रक्शनचा विषय आला तेव्हा मग कोरियन कॉन्ट्रॅक्टर्सना ती संधी मिळाली आणि मला त्यांनी कोरियाला जाता का अशी विचारणा केली. ती माझ्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये नव्हती गोष्ट. त्यामुळे मी मस्कतला परत आलो 2010ला. आणि मग पुढचा सगळा प्रवास झाला. सो ह्या आव्हानात्मक परिस्थितीतून असं मी म्हणेन की वेगळा अनुभव मिळाला जो मला लंडनला जाऊनही मिळाला नसता. इतकी मोठी रिफायनरीचं काम मला करता नसता आलं. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की आता सगळी क्षेत्र केमिकल इंजिनिअरिंग, ऑइल अँड गॅस, एनर्जी या दृष्टीने झाली. आता काहीतरी आपल्याला नवं शिकायला हवं. आणि तिथे मला तो मागचा तुमचा मुद्दा जो आत्ता तुम्ही म्हणाला तो त्याबद्दल यायला आवडेल की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं. माझ्या म्हणजे कुटुंबातलेच मेंटर जे माझे काका, त्यांचं कुटुंब, या सगळ्यांशी माझा अगदीच जवळचा संबंध होता आणि त्यांच्या सल्ल्याने बऱ्याच गोष्टी मी केल्या. सो त्यांच्यातीलच एकाने मला असं सांगितलं की आपण पहा की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, मार्केट इकॉनॉमी, सगळीकडे मार्केट इकॉनॉमीबद्दल आपण बोलत असतो, कमॉडिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. आपल्याला किती माहिती असतं कमॉडिटीजवर खाली जाणार आहेत, किती कधी जाणार आहेत, काहीच नसतं माहिती. कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, जनरली जी पब्लिकली डिस्क्लोज माहिती असते तीच आपल्याला असते, पण तरीही आपण त्यांच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. आता याच वेळी आपण असा विचार करून बघूया की आपल्याबद्दल आपल्याला किती माहिती असतं. माझ्या मते बाकीच्या कंपन्यांपेक्षा आपल्याला स्वतःबद्दल जास्त माहिती असतं. मग आपण कमी का करतो इन्व्हेस्टमेंट स्वतःतली. सो स्वतःमध्ये पण इन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे. अशा दृष्टीने मग मी MBA कोर्स साइन अप केला. जो त्या वर्षाच्या गॅपनी म्हणजे 10-12 वर्ष झाली होती सेटल झालेलं असताना पण इंजिनिअरिंग करिअर छान चाललं होतं, सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट चालले होते. आणखीन मोठे प्रोजेक्ट किंवा मोठ्या पदांवरती काम करता आलंच असतं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. पण असं नेहमीच मला वाटत आलं की दर 10 वर्षांनी काहीतरी शिकलं पाहिजे. तर मग मी स्कॉटलंडचा स्ट्राथक्लाइड बिझनेस स्कूल नावाचं एक स्कूल आहे ग्लासगोला, तर त्या बिझनेस स्कूलचं मी MBA फायनान्समध्ये केलं. आणि तो काम करत असताना मला ते करता आलं. वीकेंड कोर्सेस होते. पुन्हा एकदा तो मुद्दा असाच आहे की दर 10 वर्षांनी काहीतरी शिकलं पाहिजे हे बरोबर, पण त्यावेळी जो आपण वेळ काढत असतो तो कंपनीतला वेळ तर आपण कमी करू शकत नाही, त्याला काही पर्याय नाही. म्हणजे आपण कुटुंबाचाच वेळ कमी करत असतो. सो क्रेडिट त्यांना जास्त आहे. आपण काय पैसे द्यायचा विचार केलेला असतो आणि आपला स्वतःचा वेळ द्यायचा विचार केलेला असतो, पण ॲक्च्युली वी आर स्टीलिंग देअर टाईम. सो असा विचार केला आणि त्याबद्दल त्यांची राजी खुशी होती, त्यामुळे हे सगळं घडू शकलं. अर्थात MBA झाल्यानंतर तो प्रश्न आलाच, म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह आव्हान नवं तयार झालं. जसं मी मगाशी निगेटिव्ह सांगितलं तसं एक पॉझिटिव्ह आव्हान पण तयार झालं की आता MBA तर केलंय, ह्याचा उपयोग कसा करायचा. असं काही इझी नसतं ना की इंजिनिअरिंग कंपन्यामध्ये इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्सच मिळत राहतात. मग मी माझ्या कंपनीला विचारलं, तिथे कुठेतरी आपल्याला तो स्टार्टअपचा माझ्या प्रवासाबद्दल मला सांगायला आवडेल. जेव्हा आपल्याला तशी संधी असेल तेव्हा मला सांगा. तुम्ही सांगू शकता. अगदी नक्की. सो झालं असं की MBA झाल्यानंतर तो
मी प्रश्न केला माझ्या कंपनीला की माझं आता करिअर ग्रोथ आणि माझं करिअर डेव्हलपमेंट मी कशी बघू या कंपनीमध्ये. तर ते म्हणाले की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊ शकता, त्या लोकेशनचे मॅनेजर होऊ शकता किंवा मोठा प्रोजेक्ट आणखीन मोठे प्रोजेक्ट करू शकता. तर मी म्हटलं फक्त प्रोजेक्ट करण्यासाठी मी MBA नाही केलं, मला काहीतरी स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग, फिनान्स यातलं काहीतरी करायचं आहे. पण वी डोंट हॅव समथिंग लाईक दिस, बट वी डोंट वॉन्ट टू लूज यू. सो 2च महिन्यामध्ये त्यांनी मला लंडनला बोलवलं. ते म्हणाले की तुमच्यासारखे 15 जण आम्ही शोधलेत, अच्छा, तुम्हाला 15 जणांना 1 आठवडा दिलाय आम्ही, या रूममध्ये रोज या आणि ठरवा काय आपली जी कंपनी आहे ती इंजिनिअरिंग कन्सल्टिंगच्या पलीकडे काय करू शकते. अच्छा. सो आम्ही 15 जणांनी आणि जगभरातल्या 46 जणांनी ह्या कंपनीमध्येच एक नवी कंपनी स्थापन केली. अच्छा. त्या कंपनीचं पूर्ण फोकस ॲडव्हायझरी, मॅनेजमेंट कन्सल्टिंग. त्यामध्ये एका लाईनमध्ये मला सांगायला आवडेल की हे मॅनेजमेंट कन्सल्टिंग हे जे क्षेत्र आहे ते बरंचसं अकाउंटिंग फर्मनी डॉमिनेट केलेलं क्षेत्र आहे. म्हणजे खूप साऱ्या बिग 4 आपण म्हणतो अशा प्रकारच्या खूप साऱ्या अकाउंटिंग कंपनी. CA वगैरे. आमचं प्रपोजिशन एकाच लाईनमध्ये असं होतं की इफ अकाउंटंट्स कॅन डू मॅनेजमेंट कन्सल्टिंग, व्हाय नॉट इंजिनियर्स? इंजिनियर्स मे डू सम अदर टाईप ऑफ स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग, अँड दॅट इज व्हॉट हॅपन्ड. सो 9 वर्ष मी ती कंपनी मिडल ईस्टसाठी सांभाळली आणि आम्ही 46 जण जगभर होतो, त्याचे आम्ही 1800 जण झालो आणि त्यानंतरच मी ही कंपनी सोडली. म्हणजे एवढी मोठी ती So, कंपनी अशी ती झाली. मोठी कंपनी झाली. असं एक आव्हानात्मक पण चांगलं पण उदाहरण. वा. सो असं मला द्यायला आवडेल. म्हणजे तो अनुभवातून startup नवीन तुम्ही, आणि ते स्टार्टअपच होतं, म्हणजे म्हणजे तिथे स्टार्टअप स्थापन करण्यात तुमचा स्वतःतली जी उद्यमी जी पैलू महत्त्वाचा असतो वाटा. तो पैलू मला थोडा हाताळता आला. त्याला थोडेसे काय म्हणू आपण कट्स म्हणजे देता आले. थोडंसं एक उद्योजकतेकडे पण शिरलात उद्योजकतेकडे तुम्ही, गेलो नुसत्या आणि नोकरीत. मग पुढचा सगळा प्रवास, मेंटरिंगचा प्रवास हा त्याच्या बेसिसवरती बरोबर, झाला. तर आता तुम्ही ह्या तुमच्या अनुभवांविषयी सर सांगितलं. हो. आता पुढचं मेंटॉरिंग गर्जे मराठीशी तुमचा कसा कनेक्ट आला आणि त्याचंही कसं महत्त्व आहे जगातल्या सगळ्या मराठी माणसांना, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण ते आपण जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. तर आपण केतकर सरांशी बोलतोय. सर, आत्तापर्यंत तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत आम्हाला. आता गर्जे मराठी ही संस्था जी मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावं यासाठी काम करते आणि त्यासाठी जगभरात जे उद्योजक काम करतायत, खूप मोठ्या त्यांच्या कंपन्या झाल्यात, ते त्यांना मेंटॉरिंगचं काम कसं काय करतील याचा दुवा म्हणून पण गर्जे मराठी काम करत आहे. तर या गर्जे मराठीशी तुम्ही कसे काय कनेक्ट झालात? कारण मला वाटतं मस्कतला तुम्ही महाराष्ट्र मंडळ असेल किंवा ज्या सांस्कृतिक संस्था, आपण असं म्हणतो ना की 10 मराठी माणसं जमली की एक संस्था काढतात, तर तसं ज्या तिथे संस्था आहेत त्यात काम करतच होतात. तर मग गर्जे मराठीशी तुमचा कसा कनेक्ट झाला आणि तिथे तुम्ही काय काम करताय? अगदी नक्की सांगायला आवडेल. खरं तर हा खूपच मनाचा हळवा कप्पा आहे. आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जायला आवडतं. त्याबरोबरच आपण संगीत, कला या क्षेत्रांकडे आपलं थोडंसं लक्ष असतं, त्यामध्ये आपला चांगला वेळ जातो आणि मराठी माणसाचं ते अगदीच मोठं वैशिष्ट्य आहे ते. तर तेही मी करत आलो आणि महाराष्ट्र मंडळांबरोबर जिथे आपण जातो तिथे महाराष्ट्र मंडळाचा मेंबर होणं ही गोष्ट पहिली असते. आणि मी असं म्हणतो की कल्चरल महाराष्ट्र हा महाराष्ट्र मंडळांच्या तर्फे खूप दूरवर, खूप जगभर, खूप आधी 50-60 काही ठिकाणी 100 वर्ष आधी पोचला. तर तसाच विषय आला की जेव्हा आपण महाराष्ट्र मंडळांचा विचार करतो त्यामध्ये जनरली कला, क्रीडा हे जे आपले वेगळे गुण असतात त्याबद्दल नक्कीच बोललं जातं. पण असं नंतर वाटायला लागलं की महाराष्ट्र मंडळांचं एक ठराविक ज्युरिस्डिक्शन असतं, त्याच्या बाहेर त्यांना त्या ठिकाणी काम नाही करता येत. तर त्याच्या पलीकडे जाणारी कुठली संस्था असेल का, तर त्यामध्ये माझा आनंद गानूंशी संबंध आला. आणि एकदा तुमचा आनंद गानूंशी संबंध आला की तुम्ही त्यांचेच होऊन जाता. सो तसंच झालं. गर्जे मराठी या माध्यमातून खूप मोठमोठी लोकं मला भेटली आणि त्यामध्ये मला नक्कीच आनंद असा वाटला की आपण बिझनेस कनेक्ट, बिझनेससाठी नवतरुणांना संधी देणं, त्यांचा डेमो डे घडवून आणणं, कोहोर्ट्स करणं आणि त्यामध्ये मराठी उद्योजकांना शोधून जगभरच्या अशी जी व्यवस्था झाली त्यामध्ये मी पहिला जोडला गेलो. तिथे मी गो टू मार्केट नावाचं जी स्ट्रॅटेजी असते, GTM स्ट्रॅटेजी, त्याबद्दलचं लेक्चर मी घ्यायला लागलो आणि त्याबद्दल सांगायला लागलो लोकांना माझे बरे वाईट अनुभव आणि ते खूप लोकांना आवडलं. आणि मला वाटतं आता सस्टेनेबिलिटीमध्ये पण तुम्ही करता. आणि आता मी सस्टेनेबिलिटी हा जो गर्जे मराठीचा इनिशिएटिव्ह आहे त्याचं काम मी करतो.
त्यामध्ये अक्षरशः आम्ही 2 पॅनल डिस्कशन आत्तापर्यंत गरजे मराठी एक्सलन्स समिटमध्ये आपण घडवून आणली आणि सगळीकडचे सिंगापूरपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडचे तज्ज्ञ तिथे आपण बोलवत होतो. कारण सस्टेनेबिलिटी हा जो पार्ट आहे तो पार्ट खरं तर जेव्हा त्याचं इकॉनॉमिक्स चांगलं होईल तेव्हा सस्टेनेबिलिटी आणखीन जोम पकडेल या मताचा मी असल्यामुळे मी त्या सगळ्यांना एकत्र आणू शकलो आणि त्यातून एक चांगला इनिशिएटिव्ह घडतो आहे. आपण सगळ्या प्रकारची मतं त्या सस्टेनेबिलिटी फोरममध्ये मांडत असतो आणि त्याबद्दल लोकांना खूप त्याचा आनंद मिळतो आहे. मोठमोठी लोकं भेटली यामध्ये सगळ्यात महत्त्वाची नावं मला घ्यायला आवडतील ते म्हणजे आपले थोर शास्त्रज्ञ R.A. माशेलकर सर. सो त्यांचा माझा संबंध आला आणि त्याआधी म्हणजे शाळेत असताना मला आठवतं आहे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर सर, त्यांची लेक्चर्स मला आठवतात. म्हणजे ह्या लोकांनी तरुणांमध्ये किती इन्व्हेस्ट केलं आहे. आपण तर काहीच करत नाही, आपण खूप केलं पाहिजे अजून असं मला वाटतं. आणि म्हणजे जी आपली जडणघडण असते, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, विज्ञान हे अक्षरशः ब्लॅक अँड व्हाईट आहे. ती एक करवत आहे आपण म्हणतो तसं की जे योग्य असेल ते दिसणार, जे अयोग्य असेल तेही दिसणार. शास्त्राची कसोटी लावली तर मुळातच शास्त्राची आवड असल्यामुळे त्याकडे ओढा होताच. आणि मग गरजे मराठी, त्यामध्ये मराठी लोकांचं हित जपणं आणि पुढच्या दिशा दर्शनाचं काम हे जसं आपण करत असतो ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये मला एक सांगायला आवडेल की हे वन वे ट्रॅफिक नसतो. हा कुठची गोष्ट आपण ट्रेड या गोष्टीकडे आपण थोडंसं निगेटिव्हली बघतो. खरं तर ही निगेटिव्हली बघण्याची गोष्ट नाही आहे. लेन देन, ट्रेड ही आवश्यक गोष्ट आहे. कारण जिथे ट्रेड नसतो तिथे एक्सप्लॉयटेशन असतं आणि एक्सप्लॉयटेशन हे फार वाईट आहे. एक्सप्लॉयटेशन हे एकतर्फी असतं. तर ते तसं होऊ द्यायचं नसेल तर ट्रेड आवश्यक आहे आणि ट्रेड मधल्या संधी पण लोकांनी बघणं आवश्यक आहे. बरोबर. तर त्या गरजे मराठीच्या निमित्ताने तुम्ही तरुणांना सांगताच आहात, पण आता या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही की या ऊर्जा क्षेत्रामध्ये किंवा रिफायनरी किंवा सगळ्याच ऊर्जा क्षेत्रामध्ये संधी काय आहेत आणि मुलांना त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हो, नक्की. आता ह्या ऊर्जा क्षेत्रामध्ये फक्त केमिकल इंजिनियर्सची गरज नसते. तिथे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स लागतात, तिथे पाईपलाईन इंजिनियर्स लागतात. म्हणजे जेव्हा आपण ऑइलचा विचार करतो ना तेव्हा आता जस्ट मी ज्या देशामध्ये राहतोय ओमान, त्यामध्येच आपण विचार केला तर जवळजवळ 1800 किलोमीटरच्या पाईपलाईन्स आहेत एका देशामध्ये. आता ह्या पाईपलाईन्सचं रिप्लेसमेंट असते, नव्या पाईपलाईन्स येतात. अशी म्हणजे आपल्याला माहीत नसलेली खूप क्षेत्र त्याच्यामध्ये. मेकॅनिकल इंजिनियर्स, कॉम्प्रेसर्स, पंप्स, ह्या सगळ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या गोष्टी लागतात. खूप आहेत त्याच्यात. आणि मला हे सांगायला आवडेल की हे जवळजवळ रिसेशन प्रूफ क्षेत्र आहे. कसं की ऊर्जेची गरज, रिसेशन असू दे नसू दे, आपल्याला रोज एनर्जी पाहिजे आणि ती वाढत जाते. त्यामुळे इकडे जरी ते ग्लॅमर नसलं तरी तुमचा जॉब लॉसेस हे प्रमाण फार कमी आहे या क्षेत्रात. तुम्ही जर का तुमच्याकडे बळकटी असेल, तुमचं ज्ञान चांगलं असेल आणि तुमचं काम करण्याची जिद्द असेल, तयारी असेल, जी मराठी माणसाकडे खूप प्रकर्षाने जाणवते मला. आपण कदाचित आपल्याबद्दल सांगायला आपल्याला मागे राहतो आणि त्यामुळे कदाचित आपली थोडीशी पिछाड होत राहिली असावी. पण खरं तर आपण सुप्त जो अंडरकरंट आपण म्हणतो त्याप्रमाणे आपण छान गोष्टी आतापर्यंत केल्या आणि आता कॉन्फिडन्स देण्याचं काम गरजे मराठी करते की कुठलाही, जसं गरजे मराठीमध्ये आपण म्हणतो, कुठलंही क्षेत्र सांगा, कुठलंही रिजन सांगा, कुठलाही देश सांगा, तिथे आपले एक्सपर्ट आहेत, पोहोचलेले आहेत. अगदी नक्की आहेत. ते स्वतः बिझनेस करत असतील, मुलांना सुद्धा या क्षेत्रात भरपूर संधी आहेत आणि न संपणारं क्षेत्र आहे. म्हणजे आम्ही बघतोय अक्षरशः 20 वर्षामध्ये त्या मिडल ईस्ट रिजनमध्ये सुद्धा भारतीय टक्का आणि मराठी टक्का या प्रकारच्या इंजिनियर्सचा खूप वाढलाय, खूप प्रकार आणि त्यामध्ये म्हणजे आम्हालाही त्यामध्ये तसं ते घडवून आणायला आवडतं. म्हणजे जिथे कुठे संधी असेल तिथे मराठी आणि आपल्या भारतीय, मराठी हित म्हणजेच भारतीय हित, त्यामध्ये काय दुजाभाव मला वाटतच नाही. मराठी माणसाने आणि देशाचा जेवढा विचार केला तेवढा कदाचित फारच कमी लोकांनी केला असेल. त्यामुळे आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो, जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा नक्कीच भारताचा विचार करतो. तर ह्यामध्ये नक्की क्षेत्र खूप मोठं आहे आणि नक्की वाढणारं क्षेत्र आहे. सो याकडे जरूर लक्ष द्यावं. आणि जसं म्हणतात ना की ॲनिमल किंगडममधून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं, तसं हाती चले अपनी चाल असं म्हणतात ना, तसं हे क्षेत्र असंच चालत राहणार आहे. आणि जितकं ऊर्जा स्रोत आणखी वाढतील तेवढ्या संधी वाढतील आणि जेवढी माणसाची भूक वाढेल ऊर्जेची
तेवढं त्याला पुरवठाही करणं आवश्यक आहे आणि तो आर्थिक जोर त्यावरती आर्थिक भार न पडता भारताचं करंट अकाउंट डेफिसिट जे आहे ते ऊर्जेची आयात होत असल्यामुळे वाढत असतं. ते जितकं कमी करता येईल तिकडे माझ्यासारखे इंजिनियर प्लस अर्थशास्त्रज्ञ असे हे जे लोक भरपूर काम असतात, करू पेट्रोलियम इकॉनॉमिस्ट, एनर्जी तर इकॉनॉमिस्ट, मुलांनी सुद्धा या क्षेत्रात इथे स्टार्टअप निर्माण केले किंवा काही केले तर या क्षेत्रालाही त्याचा फायदा आहे आणि त्यांना अगदी नक्की. स्वतःला आता आपण personal बघा level ला की इथे बॅटरी टेक्नॉलॉजी, सोलार अलायन्स, विंड या सगळ्यामध्ये खूप मोठी कामं चालली आहेत आणि खूप नवे तरुण उद्योजक मराठी यामध्ये येत आहेत आणि आम्ही त्यांना मेंटरिंग करतोय Very आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह खाली आपण त्यांना सपोर्ट करतोय. छान. सो हे करत राहूया. बरोबर. तर सर तुमचा पावस सारख्या एका छोट्याशा गावातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरपा पावस इथून सुरू झालेला प्रवास, तुमचं स्वतःचं कुतूहल, सतत शिकण्याची वृत्ती आणि मेहनत घेण्याची वृत्ती यातून मस्कतपर्यंत पोचला आणि आज तुम्ही एका मस्कतच्या नॅशनल ऑइल कंपनीचे चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काम करताय. तर ही खरंच भारतीयांसाठी, महाराष्ट्रीयांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणालात तसं आशियातले पहिलेच तुम्ही आहात की जे एवढ्या मोठ्या पदावर पदावर. मस्कतमध्ये काम करतायत. खरं आहे. आधी युरोपियन खूप होते तिथे. तर तुम्ही सुद्धा एक अभिमानाचीच गोष्ट आहात महाराष्ट्रासाठी आणि तेच तुम्हाला मिळालेलं ऋण आपल्या मातीचं कसं फेडावं म्हणून ते तुम्ही पुन्हा सोसायटीला देण्याचंही काम करताय अगदी महाराष्ट्रातल्या नक्की. तरुणांना. आणि आणखीन करायला आवडेल. हां, तर त्यामुळे त्याच्यातून अजून मराठी मुलांना सुद्धा त्याच्यातून उद्योजक घडू शकतील तुमचा प्रवास ऐकून. तर त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि ही सगळी तुमची स्वतःची पर्सनल आणि या क्षेत्राविषयीची आम्हाला खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अगदी खूप छान, खूप खूप धन्यवाद. गर्जे मराठी आणि DD सह्याद्री आणि तुमचे स्वतःचे सुद्धा खूप धन्यवाद शुभांगीताई. धन्यवाद. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आपण एका आणखी नवीन उद्योजकाशी गप्पागोष्टी करूया या कार्यक्रमात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.